आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नेत्या रुपाली पाटील आपल्यासोबत आहेत. तुम्ही काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार, त्याचबरोबर पार्थ पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असतील यांना पत्र लिहिलेलं आहे आणि पत्रातून तुम्ही एक भावना व्यक्त केली की सक्षम अभ्यासू नेतृत्व म्हणून ज्या काही विधान परिषदेच्या जागा आता रिक्त झालेल्या आहेत, विधान परिषदेवरती काम करण्याची संधी मिळाली. एक लक्षात घ्या, आम्ही राजकारणात ज्या काम करण्यासाठी आलेलो आहोत तर त्याच्यावर जी पदं आहेत, कालच महिला आरक्षणावर फार संसदमध्ये त्या गोष्टी झाल्या की महिलांना संधी दिली पाहिजे. मग त्याच्यामध्ये माझी विनंती आहे आमच्या पक्षाकडं की विधान परिषदच्या जागा आत्ता ज्या काही झालेल्या आहेत त्याच्यावर नवीन जे विधान परिषदेवर आमदार देणार आहे त्याच्यामध्ये माझा विचार करण्यात यावा. मी तो पत्र लिहिण्याचं कारण का कार्यकर्ता म्हणून मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी, त्याच्यानंतर खासदार पार्थदादा पवार, त्याच्यानंतर प्रफुल्लबाई पटेल, सुनील तटकरे साहेब हे प्रांत अध्यक्ष आहेत. त्याच्यानुसार मी ती मागणी केलेली आहे. आणि आम्ही मागणी नाही करायची तर मग कुणी करायची? कारण का आम्हीही राजकारणात अत्यंत सक्षमपणे काम करण्यासाठी आलोत. माझी जर राजकीय कारकिर्दी तुम्ही बघितली असेल तर ती प्रत्येक वेळी सगळ्यांना दिसून आलेली आहे. आमच्यासाठी कोणी शिफारस करणारं नाही आहे. त्याच्यामुळे आलेल्या संधीवर सोनं करण्याची जी आमची तयारी आहे ती आमच्या अध्यक्षांना सांगणं हे आमचं काम आहे. मी माझी मागणी केलेली आहे. याच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार पार्थदादा ती योग्य संधी मला देतील अशी मला आशा आहे. तुम्ही असं म्हटलात की आमच्यासाठी शिफारस करणारं कोणी नाही, त्याच्यामुळं मला हे स्वतःला पत्र लिहून मागणी करावी लागते किंवा जर करायची संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं केलं. काय आहे, माननीय अजितदादा आज आपल्यात नाही आहेत. माननीय अजितदादा असते तर आमच्यावर ही वेळ आलीच नसती. पण असो, हे आमचं म्हणजे दादा आज आपल्यात नाही हे आमचं दुर्दैव आहे. परंतु हे पुढे हा पक्षाचा वसा, कार्याचा वसा माननीय अजितदादांचे शिवशाहू फुले आंबेडकर विचार पुढे नेत असताना, संघटनातल्या महिला एकत्रित करून पुढे नेत असताना, आपण करत असलेले जिथे काम करतो तिथे ती संधी मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. आणि आम्ही महिला राजकारणात येतोच कशाला? आणि माझ्यासारखी महिला जर अत्यंत सक्षमतेने काम करत असेल, माझी कार्यपद्धती आक्रमक आहे. ती का आक्रमक आहे? राजकारणामध्ये मी माझं रक्षण करून समाजातील महिलांचं जर रक्षण करू शकले तरच उपयोग आहे. आणि ती क्षमता मी सिद्ध करून दाखवलेली आहे. त्या अनुषंगाने महिलांना एक संधी देण्यात यावी याच्यासाठी विधान परिषदेवर मला संधी देण्यात यावीचं मागणीपत्र माननीय सुनेत्रा वहिनी, पार्थदादा यांच्याकडे केलेले आहे. तुम्ही वहिनींची भेट घेणार का? किंवा प्रफुल्ल असतील ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष आहेत, तुम्ही त्यांना भेटून तुम्ही तुमची भावना जी आहे ती पक्ष नेतृत्वाला कळवणार? निश्चित. माननीय सुनेत्रा वहिनी आता बारामती पोटनिवडणुकीच्या याच्यामध्ये व्यस्त आहेत. त्याच्यामुळे वहिनींना सुद्धा भेटणार, माननीय पार्थदादांना सुद्धा भेटणार. आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे कार्याध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर सुनील तटकरे साहेब प्रांताध्यक्ष आहे. प्रोटोकॉलनुसार त्यांना सगळ्यांना ही पत्र देणं क्रमप्राप्त आहे. कारण का आता आमची सिद्धताला एक कार्याची किनार मिळण्यासाठी, कार्यप्राप्तीची किनार मिळण्यासाठी आम्हाला ज्यांच्याकडे मागणी करायची आहे तो प्रोटोकॉल पाहणे करणे हे आमचं कर्तव्य आहे. ते निश्चित करणार. परंतु पक्षाने सुद्धा आता सक्षम काम करणारे उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा विचार केला गेला पाहिजे. आज दादा नसल्यामुळे एवढं आम्हाला मागणी करावी लागते. दादा असते तर एवढी मागणी आम्हाला करावी सुद्धा लागली नसते. कारण का दादांना कोणता कार्यकर्ता, कोणता पदाधिकारी काय काम करतो हे एका क्षणात त्यांना त्याचं अपडेट पूर्ण माहिती असायचं. त्याच्यामुळे विधान परिषदेवर एक सक्षम महिलेला संधी द्यावी अशी माझी विनंती सुनेत्रा वहिनींना. तुम्ही असं म्हटलात की सक्षम महिलेला संधी जी आहे ती पक्षाकडून देण्यात यावी. राजकारणामध्ये विचार करत असताना पक्षानं काय विचार करून रुपाली पाटील यांच्यावरती जबाबदारी द्यावी असं तुम्हाला वाटतं? मध्यंतरीच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये तुम्ही आवाज उठवलेला होता. काय मुद्दे जे आहेत ते पक्ष नेतृत्वाकडे असतील की या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती रुपाली पाटलांना संधी द्यावी? सगळ्यात महत्त्वाचं, माननीय अजितदादा असताना सुद्धा पक्षावर जे कोणी विनाकारणचे नाहक आरोप करायचे, आसूड करायचे तर त्यांना कायदेशीर पद्धतीने पॉईंट टू पॉईंट उत्तर देणारी ही अजितदादांची कार्यकर्ती बहीण म्हणजे मी होते. अमोल मिटकरी पण आहेत. त्याच्यामुळे दुसरा हा एक पार्ट झाला.
मला सभागृहातलं कामकाज कसं चालतं, प्रशासकीय कामकाज कसं चालतं, माननीय अजितदादांच्याच बरोबर काम केल्यामुळे प्रशासकीयवर कशा पद्धतीची पकड असली पाहिजे हे माझ्याकडे अवगत आहे. दुसरा पाठ बघितला की नुसतंच आमदार केलं म्हणून सभागृहात गेले आणि पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष केलं, तर असं नाही आहे. पक्ष संघटनेकडे सुद्धा लक्ष देऊन त्याच्यावरची पदं तयार करून किंवा कार्यभार स्वीकारून महिला एकत्रित करून त्या राज्यातल्या त्या जिल्ह्यातल्या महिला सक्षम करून तो धागा त्या महिला किंवा ते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळले गेले पाहिजे. माननीय अजितदादांचे विचार घराघरात मनामनात लोकांच्या पोचवलं पाहिजे, कार्य पोचवलं पाहिजे आणि पक्षाचा वटवृक्ष अजून किती मोठ्या यांनी वाढला पाहिजे हे बघणं पदाधिकाऱ्याचं काम असतं. आजही माझ्याकडं मी जरी कोणत्या पदावर नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रातनं मला फोन येतात, तक्रारी येतात, माझ्या ऑफिसला भेट द्यायला अडचणी घेऊन येतात. शहरी गरीब असू म्हणजे वैद्यकीय असू द्या, फॅमिली असू द्या, कुणी त्रास द्यायला असू द्या, मंत्रालयातले अधिकारी त्रास देणारे असू द्या, जे ठेकेदार आहेत त्यांनी जर कुठली पिळवणूक केली, त्यांनी जर चांगलं काम नाही केलं तर त्या गोष्टी असू द्या. म्हणजे राजकारणात लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी मी परिपूर्ण केलेल्या आहेत. म्हणून मी माझ्या पक्षाकडं विनंती केलेली आहे की आपण सुद्धा माननीय अजितदादांसारखंच सक्षम संघटना वाढवणारी, संघटना एकत्र ठेवणारी, त्याच्यामध्ये अध्यक्षांना, खासदारांना सगळ्यांना जे खरी गोष्ट आहे ती सांगणं गरजेचं असतं. म्हणजे मधल्या काळात तुम्ही जे म्हणताय तर ज्या काही आमच्याच पक्षातल्या जरी असल्या आणि त्यांनी जर चुकीचं आणि बेकायदेशीर केलं तर त्याच्यावर हो हे चुकीचं आहे, त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, त्यांचा निर्णय तो त्यांचा आहे हेही सांगणं गरजेचं आहे. कारण का शेवटी पक्षाचं तत्व महत्त्व हे लोकांमध्ये असतं. अजितदादांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठी ताकद लोकांनी उभी केलेली आहे आणि ती ताकद तशीच निरंतर ठेवायची आहे. अजितदादांचा कार्याचा वसा विचार पुढे घेऊन त्यामुळे ही मागणी मी करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टींचा विचार करता पक्षाच्या नेतृत्वानं जे सक्षम कार्यकर्ते आहेत त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती मी पक्ष नेतृत्वाकडे केली अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.